तून जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 24 दरवाजे उघडण्यात आल्याची माहिती आहे। धरणातून 1,25,000 क्युसेक इतका प्रचंड पाण्याचा विसर्ग तापी नदीच्या पात्रात करण्यात आलेला आहे। तर मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यामुळे तापी नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे। प्रशासनाच्या वतीने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा पाणलोट क्षेत्र असलेला हतनूर धरण, या हतनूर धरणामध्ये पाण्याची आवक वाढलेली आहे। विदर्भ, मध्य प्रदेश या ठिकाणी होत असलेले मुसळधार पावसामुळे हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढलेली आहे। तसेच या हतनूर धरणाचे 41 पैकी 16 दरवाजे हे पूर्णपणे उघडण्यात आलेले आहे आणि 8 दरवाजे हे 1 मीटरने उघडून तापी नदी पात्रामध्ये विसर्ग सोडण्यात आलेला आहे। या तापी नदी पात्रामध्ये 1,25,000 क्युसेक्सने तापी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू आहे। तसेच या धरणामध्ये जर पाण्याची आवक असेच वाढत राहिली तर या हतनूर धरणाचे अजून दरवाजे उघडून विसर्ग वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच जळगाव जिल्ह्यातील पाटबंधारे विभाग असेल व हतनूर धरणाचे अभियंता असेल यांनी नागरिकांना आवाहन केलेलं आहे, कोणीही या तापी नदीचे किनारे जाऊ नये व कोणीही आपले गुरंढोरं घेऊन जाऊ नये, कारण हतनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहे आणि विसर्ग सोडण्यात आलेला आहे। तर काळजी घ्या असं आव्हान तापी पाटबंधारे व हतनूर धरणाचे विभागातर्फे करण्यात आलेला आहे। इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, हतनूर धरण, भुसावळ। तर जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे दृश्य आपण बघतोय। हतनूर धरणातून 24 दरवाजे या धरणाचे उघडण्यात आलेले आहे, कारण की मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस इथे झालाय, त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहे आणि धरणातून 1,25,000 क्युसेक इतका मोठा पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। त्या पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रामध्ये सोडण्यात येतोय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात येतोय आणि त्यामुळे तापी नदी पात्राचा देखील प्रवाह वाढलाय। तापी नदी पात्र देखील दुथडी भरून वाहते, मोठ्या क्षमतेने वाहते। त्यामुळे तापी नदीच्या आसपास जी काही गावं आहेत, जी काही लोक राहतात, वस्त्या आहेत, वाडे आहेत, त्यांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। चिपळूणची ही दृश्य आहेत। चिपळूणमधील वाशिष्ठी आणि शिवनदी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये इथे पाणी वाहतंय, तर त्यामुळे वाशिष्ठी नदीचं पाणी चिपळूणमधील पान गल्ली आणि गांधी चौकामध्ये शिरले, त्याचीच ही दृश्य बघतोय। दुकानांच्या जवळपास रस्ते पूर्ण पाण्याने भरलेले आहेत। व्यापारी वर्गाने 2005 आणि 2019चा अनुभव पाहता आपल्या दुकानातील सामान इतरत्र हलवण्यास सुरुवात त्यांनी केलेली आहे। चिपळूणमध्ये अक्षरशः पावसाने थैमान घातलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। मी आता आहे चिपळूण तालुक्यातील पानगली इथे बाजारपेठेत उभा आहे आणि तुम्ही माझ्या मागे जर पाहाल तर वाशिष्ठी नदीचं पाणी जे आहे ते वेगानं बाजारपेठेत भरण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्ही जर माझ्या डाव्या बाजूला पाहाल तर लक्षात येईल तुम्हाला हा जो वेग आहे तो किती पाण्याचा आहे तो लक्षात येईल तुम्हाला, कारण सकाळपासूनच पाऊस जोरात चालू आहे, मुसळधार चालू आहे आणि त्याचा फटका आहे तो इथल्या जनजीवनावर आणि इथल्या व्यापारी वर्गावर होताना दिसत आहे। आपण जर पाहिलं तर व्यापारी आता आपलं जे सामान आहे ते कुठेतरी दुकानातील जे सामान आहे ते कुठेतरी वर म्हणजे उंच ठिकाणी ठेवण्यास सुरुवात केलेली आहे। तुम्ही जर खाली पाहाल तर आता हे मी जेव्हा आलो होतो इथे त्यावेळेला एका पायरीवर पाणी होतं, आता डायरेक्ट 3ऱ्या पायरीवर पाणी गेलेलं आहे। म्हणजे तुम्ही पाहताय की वाशिष्ठी नदीचं पाणी जे आहे ते बाजारात किती वेगाने शिरतं इथे। मात्र 2005 आणि 2019चा अनुभव पाहता इथे व्यापारी खूप जास्तावलेले आहेत। त्याच्याशी आपण बातचीत करणार आहोत, नक्की त्यांचा अनुभव काय आहे आणि नक्की आता या जो पुराचं पाणी जर वाढलं तर त्याच्या समस्या काय वाढणार। दादा काय 2005ची परिस्थिती आता 2021ची, आम्ही 2 पुरातनं सावरत नाही आहे तिथपर्यंत हे पाणी आता एवढं वाढतं। तिथं आता माणसं नाहीत, येण्याला परिस्थिती नाही आणि हा माल असा आहे, गणपती सीझन पुढ्यात आलेला आहे। आम्ही जे भरायची म्हणजे आम्ही दोघं बेटे करणार का, या हिशोबाने आमची परिस्थिती आता उचलाउचली चालू आहे। अर्ध्या फुटात पाणी दुकानाच्या आत येईल, दुकानात हा माल पडलेला आहे। साधारण आता हे जे आता एवढं पाणी वाढतं, कारण मी आलो होतो तेव्हा साधारण पहिल्या पायरीवर पाणी होतं, आता 3ऱ्या पायरीवर पाणी आलं। मग आता हे सगळं सामान कसं हलवणार, काय करणार, आम्ही दोघं माणसंच मिळत नाही, आता पैसे देऊन सुद्धा माणसं नाहीत आणि माल फक्त आमच्या जेवढं शक्य आहे तेवढं हलवणार।
आपण पहिले व्यापारी हे हवालदिन झालेले आहेत. आता आम्ही मालाचं करायचं काय, कारण येतं आता गणपती काही दिवसावर आलेला आहे, म्हणजे आठवड्यावर आलेला आहे गणपती, आणि ते गणपतीसाठी जे साहित्य भरलेलं आहे ते कुठेतरी वाया जातं की काय. लाखो रुपयाचं जर साहित्य वाया गेलेलं तर मग व्यापारी करणार काय. व्यापारी हवालदिन झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन प्रफुल्लसह मी राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी. रत्नागिरीतील चिपळूण, गुहागर आणि संगमेश्वरने पावसाने अक्षरशः थैमान घातलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच मुसळधार पाऊस असल्यामुळे सर्व नद्यांना पूर आलेला आहे. मी आत्ता आहे परशुराम घाटातील वरच्या बाजूला, तुम्ही जर माझ्या मागं पाहाल हे दृश्य आहे वाशिष्ठी नदीचं, आणि वाशिष्ठी नदी आणि बाजारपेठेतील शिव नदी ही एकत्र येऊन जिथं मिळते आणि तिथून जी पुढे जाते, गड नदीने रोजरूप धारण केल्यामुळे संपूर्ण जी मागचं बाजारपेठ आहे ती पाण्यात आली आहे. गुहागर मुक्ते जाणवे चिपळूण आणि गुहागर रस्ता आहे तो बंद होण्याच्या मार्गावर आहे, कारण गुहागर आणि चिपळूण मार्गावरील मिरजुळी येथे पाणी भरल्यामुळे कुठेतरी वाहतूक संथगतीने चालू आहे. चिपळूण कराड महामार्ग आहे तो बंद आहे वाहतुकीसाठी, कारण चिपळूण जवळील जी खेरडी बाजारपेठ आहे तिथे पाणी भरल्यामुळे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. एकंदरीत काय तर संपूर्ण चिपळूण, गुहागर आणि संगमेश्वर या तिन्ही तालुक्यांना पावसाने झोडपल्यामुळे कुठेतरी जनजीवन विस्कळीत झाल्यासारखं दिसत आपल्याला. प्रशासन अलर्ट मोडला आहे, कारण प्रशासनाने गरज असल्यास बाहेर पडा अशी सक्त ताकीद लोकांना दिलेली आहे. त्याचबरोबर तिथे जे महसूल खातं आहे ते अलर्ट मोडलं आहे, आणि जे NDRF आहे तेही आता जिथं जिथं पाणी भरलेलं आहे तिथं उपस्थित झालेलं आहे. कॅमेरामॅन प्रफुल्लसह मी राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी. तर मुंबई आणि उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि त्याच पावसामुळे रस्त्यावर पूर्णपणे पाणी आलेलं आहे. चिपळूण भागातली ही दृश्य आपण बघतोय. चिपळूणमध्ये चिंचनाका परिसरामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे आणि आनंद आईस फॅक्टरी त्याचबरोबर स्टेट बँकेसमोर पाणी साचल्याने वाहन चालकांची मोठी कसरत होती आहे. वाहन चालकांची तारांबळ याच्यामुळे उडते आहे. चिपळूणची ही दृश्य आपण बघतोय. चिपळूणमधील चिंचनाका परिसरामध्ये पाणीच पाणी झालं आहे. त्याचबरोबर आनंद आईस फॅक्टरी आणि स्टेट बँकेसमोर देखील पाणी साचल्याने नागरिकांची देखील मोठी तारांबळ उडते. त्यांना देखील पाण्यात रस्ता काढत चालावं लागतंय.